नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. चला मैत्रिणींनो, आज मी फाल लावली साडीला. एक साईड मी दिली नाही का साडी, मशीनवर घेते कंप्लीट करून. आता हात शिलाई करायला मी म्हणलं तुम्हाला बोलत बोलत करावं म्हणलं. बरोबर आहे का नाही? जास्त मोठा घेणार नाही बरं का. आता सगळं पहा माझं. मी लाईव्ह पण छोटी घेत असते आणि ब्लॉग पण मी छोटे टाकत असते बरं का मैत्रिणींनो. सगळं पहा हिडी माझी. छोटीशी अशी गाठ बांधते आणि मी ते काल तुम्हाला म्हणलं होतं ना, मी 11:30 मला पिको फॉल. पिकोची मशीन नाही माझ्याकडं, मी याच्याच करते पहा, आपल्या मशीनवरच करते. तर तुम्हाला दाखवते मी एकदम सोप्या पद्धतीने. पहा माझी. तुमची कशी पद्धत आहे करण्याची मला कमेंटमध्ये कळवा. मी की नाही मैत्रिणींनो, मला फिल्टर हे काय लावतात नाही बरं का. फिल्टर असते काय, आपलं जे येते पास रिअलमध्ये आपल्याला वागा वाटते मला. तुम्हाला मी पूर्ण दाखवते हा करून बरं का. माझं मी आज आरशाकडे सुद्धा पाहिलं नाही पहा मैत्रिणींनो. पाहुणे आली होती घरी, भावाचा मुलगा आला होता माझ्या. तर म्हणलं करा, तुम्हाला टाका म्हणलं होतं. तुम्हाला पूर्ण दाखवते करून मी. झोळ अजिबात येत नाही बरं का. फक्त असं नाही का पाठ किंवा नाही का पाठ किंवा मग काही बी असा पाठ घ्यायचा काही. मी आता आमच्या मुलीचा स्टडी टेबल आहे पहा, की तिचे पाय तुटले तर म्हणजे टाकून काम द्यायचं. तिला दुसरा स्टडी टेबल घेतला, टाकून काम द्यायचं म्हणून मला फॉल लावायला काम यायला. ही मी काय असं टाकापासून टिकाव करते. आता तुम्हाला स्टडी टेबल दाखवत, त्याचे पाय तुटले होते. मग आता हे टाकून काम द्यायचा म्हणून मी माझ्या उपयोगात आणला. तुम्हाला पूर्ण साडी तयार करून दाखवते मैत्रिणींना. सगळी साडी व्यवस्थित मी तुम्हाला करते. भरपूर वेळ लागते आणि बसायचं नाही मला मात्र. आता काम म्हणजे आपलं काम असं होय, बरोबर का नाही? आपलं काम आपल्याला करणंच आहे, आपला व्यवसायचे करणंच आहे. आणि आपण किती मदत नाही की कपडे शिवायचे तर बाय ऐकत नाही. ते म्हणतात एवढं करून दे, एवढं करून दे. आणि आपण का फुकट करायचं का? आपण बी पैसे घेतो त्यांच्याकडून, बरोबर आहे का नाही? ती तेवढं करायला पाहिजे मैत्रिणी आपण. तुम्हाला पहा झोळ येते का काय येते का, तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवते मी म्हणा. पहा म्हणून पण पूर्ण पाहता बरं का. मधातच तुम्ही हे करतात, सरकू पाहतात. सरकू पाहता नका. ज्या कोणी नवीन असलं जॉईन झाले असं ना माझ्या चॅनलला, लाईक शेअर कमेंट करायला विसरत जाऊ नका. कमेंट करत जा. कोणाकोणाला शिकायचे तर टेलर काम तर त्यांनी मला नाही का कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तुम्हाला शिकवते मी फ्री, एकदम फ्रीमध्ये शिकवते. त्यासाठी मला कमेंट करा, माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा मैत्रिणी, माझं जवळपास आता होतं चालेल बरं का लावणं. आता मी पण खाली नाही का काहीतरी घेत जा बरं का. टेबल किंवा काही घ्या, पाट घ्या किंवा मग हे घ्या, काय घ्यायचं परत घेते तरी चालते बरं का. माझ्याकडे नाही का मुलीचा स्टडी टेबल होता मुलीचा. मी तिचे पाय तुटले होते, मग मी काय केलं पहा, त्या स्टडी टेबलचा उपयोग केला. म्हणजे आपण त्या स्टडी टेबलचा उपयोग करावा. तिने टाकून दिला होता मुलीनं, ती दुसरा घेऊ लागली. आणि ज्याला ते मधात शिलाई मारता येत नाही गेल्या मैत्रिणीनं, तर आता कोणाकोणा येत नाही शिलाई मध्ये मारता, त्यांनी काय करायचं, एक साईड आपण मशीनवर घ्यायची का, दुसऱ्या साईडला सापा असा कपडा करायचा, प्रेस करायचा हाताने. ज्याच्याकडे प्रेस नाही का त्यानं, माझ्याकडे प्रेस आहे, ते साप हाताने कपडा करायचा असा. आणि त्याला हे करायचं पहा, मोठे मोठे धागे करायचे. मोठे धागे घेतले ना, मग कपड्यात चोळघोळ येत नाही पहा. चोळघोळ नाही यावं म्हणूनच नाही का ते मोठे डाके घ्यायचे. आता मला प्रॅक्टिस आहे पहा, मला माझा चोळघोळ येत नाही. आणि आता साडी पहा एवढी ही
पातळ पातळ साडी आहे, खूप पातळ साडी आहे. पण तुम्हाला दाखवते मी. आला का चोळा? अजिबात चोळा आला नाही माझा, कारण मला याची प्रॅक्टिस भरपूर झाली. ही पहा, ज्याला प्रॅक्टिस नाही का त्यांनी हे करायचं, मध्यंतरी मधून शिलाई घ्यायची. आणि काठापदराच्या साडीला कसं राहते पहा, चोळघोळ येत नाही, कारण साफ राहते, कडक साडी राहते ना ती काठापदराची, मग तिला काहीच येत नाही. आणि अशा साड्याला येतेच का चोळघोळ? बऱ्याच साड्याचं असं येते पहा चोळघोळ, पण माझा नाही आला. तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते. आता जवळपास झालंच होतं माझी, पूर्ण पिको झाली माझी, ते फॉल लावून झाला माझा. आणि पण नवीन जे असतात का त्यांनी माझी व्हिडिओ पूर्ण पाहत जा, लाईक शेअर कमेंट करत जा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला दाखवते. आता पहा, आता मैत्रिणींनो, हे स्टडी टेबल मुलीचा होता. तर याचे पाय तुटले तिचे, हे मागची साईड दाखवते मला. हे त्याचे पाय तुटले होते, मग तिने फेकून दिला. तर मग मला आता हे उपयोगात आलं ना, बरोबर आहे का नाही? हे माझ्या उपयोगात आला. मी फॉल लावण्याकरता मी आता त्याला यूज करते. पहा, आता तुम्हाला मी साडी दाखवते. तुम्हाला पहा, पहा मी फॉल लावलाय. पहा मैत्रिणी, आला का चोळघोळ? तुम्हाला दाखवते मी. आला का चोळघोळ? नीट पहा, सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवते. आला का चोळघोळ? टेलर मैत्रिणी नक्कीच माहीत राहते, ते नक्कीच त्याचे लक्षात येते. पहा, कुठं दिसायला का? आणि मी हे फॉल प्रेस पण केलं नाही बरं का मैत्रिणी. आता हे फॉलचे दाखवले. आता वरची साईड दाखवली तुम्हाला मी. आता ही वरची साईड पहा, ते दाखवला फॉल तुम्हाला. आता हे फॉल लावलेलं दाखवते मी तुम्हाला कपडा. पहा मैत्रिणी, आला चोळघोळ? तुम्हाला टोटल दाखवते, असं नाही की थोडंच म्हणून. हे पहा, आला का चोळघोळ? कुठं ते टू झेड तुम्हाला जेवढं लावला का फॉल तेवढं तुम्हाला दाखवते मी. पण आला का? नाही ना आला, येत नाही. फक्त नाही का काम करण्याची टॅक्ट पाहिजे, चांगली व्यवस्थित लावता आला पाहिजे, धरता आला पाहिजे. पहा मैत्रिणी, एकदम असा फिनिशिंगमध्ये आला मी फॉल, माझा एकदम फिनिशिंगमध्ये आला, खूप छान आला. पहा, अजिबात चोळघोळ नाही, काही नाही. आणि ही साईड मी मशीन शिवली होती. पहा, टिकोची नाही, पण ओळखू लक्षात येते का? अजिबात लक्षात येत नाही. किती साप आला का नाही? तर ज्या कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांना लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. अशीच नवीन व्हिडिओ पाहायची असली तर तुम्हाला कमेंट करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो.